अपने प्रभाग की जनता को 24/7 पानी पूर्ति का वचन देने वाली पूर्व नगर सेविका शशिकला सुतार ने आखिर अपने वचन को पूरा कर जनता की सेवा में ऐरोली स्थित समता नगर में निर्माण विशाल जलकुंभ को बहाल कर दिया। महाशिवरात्रि और महिला दिवस पर ऐरोली के विधायक गणेश नाइक के हाथों इस जलकुंभ का लोकार्पण किया गया, जहां मौजूद थे पूर्व स्थायी समिति सभापति अनंत सुतार, अरुण पड़ते, अमर सुतार और प्रभाग के तमाम नागरिक। 30 लाख लीटर पानी की क्षमता वाले इस जलकुंभ से न केवल एक तो 3 प्रभागों के पानी की समस्या दूर होगी। गणेश नाइक ने अनंत सुतार और शशिकला सुतार के कार्यों को सराहते हुए कहा कि सुतार दंपति अपनी जनता की सेवा में हमेशा ही कटिबद्ध रहे हैं। ऐरोली नाक्यावरील समता नगर परिसरात स्थानिक नगरसेविका सुतार मॅडम आनंद सुतार यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केलं। शशिकला सुतार यांना महिलांनी गाराणं टाकलं की आता आमचं एकूण पाण्याचा प्रश्न हा कठीण आहे आणि म्हणून शशिकला मॅडम अनंत सुतार हे सातत्यानं महापालिकेकडे पाठपुरावा करत राहिले माझ्याबरोबर। आणि मग एक दिवशी आम्ही इथला या जमिनी अंतर्गत टाकीचा मुहूर्त केला आणि आज जागतिक महिला दिनाच्या दिवशी महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी या जलकुंभाचं लोकार्पण करण्यात आलं। 30 लाख लिटर पाण्याची ही टाकी आहे। त्या ठिकाणी 2 पंप आहेत, म्हणजे नॉन स्टॉप एक पंप बिघडला तरी दुसरा पंप चालू राहील। आणि आज ज्या संख्येनं महिला जमलेल्या आहेत त्या महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघताना त्या मनापासून शशिकला सुतार आणि आनंद सुतारांना धन्यवाद देत आहेत हे स्पष्ट होतं आहे। भविष्यकाळामध्ये जनसामान्यांचं प्रेम असंच राहील हा विश्वास व्यक्त करतो। वहीं अनंत सुतार और शशिकला सुतार ने कहा कि मनपा से लगातार पाठपुरावा और जनता की मांग के मद्देनजर इसे धरातल पर उतारा। ज्या वेळेस मला नगरसेवकाची संधी मिळाली त्यामध्येच मी इथल्या सर्व महिलांना आश्वासन दिलं होतं की तुम्ही आज डोक्यावरनं पाणी विहिरीच्या इथून आणताय, तो विहिरीचं नाही, तुम्हाला महानगरपालिकेचा पाणी डोक्यावरनं नाही ते 6 महिन्यामध्ये तुमच्या डोक्यावरचा हांडा कमरेवर आणेल आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये कमरेवरचा हांडा तुमच्या घरात राहील। म्हणून पहिल्या 6 महिन्यामध्ये मी स्टँड पोस्ट आणलं आहे। दुसऱ्या 6 महिन्यामध्ये मी घरोघरी नळ देण्याची योजना सुरू केली आणि लोकांच्या घरी नळ झाले। त्याच पद्धतीने शौचालयसुद्धा नव्हते, शौचालयाला सुद्धा कुठे झाडाखाली जाऊन बसायचे, शौचालयसुद्धा बांधले, सार्वजनिक बांधले। आता शौचालयसुद्धा घरोघरी गेले। म्हणजे स्लम एरियाचा सेक्टर 1 मध्ये मी रूपांतर केलेलं आहे आणि आत्ता तर पाण्याची टाकी बांधून 24 तास पाणी देण्यासाठी मी ती योजना सुरू केलेली आहे। बाजूचे आता सर्व रस्ते आमचे कॉन्क्रीटचे सुरू होतात, कॉन्क्रीटचे रस्ते आणि 24 तास पाणी मी ह्यासाठी दिलं कारण मलासुद्धा ह्या लोकांना विमल्यात नाही बंगल्यात बघायचं आहे। बंगल्यात बघण्याकरिता समोर कॉन्क्रीटचा रस्ता, 24 तास पाणी आणि लोकांची असलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी मी माझं पुढचे 5 वर्षे पणाला लावेन असं मी ठरवलं आहे। जलकुंभाची क्षमता 30 लाख लिटर आहे, तर एका वेळेला सोडलं तर 3 वॉर्डाला हा पाणी सहज पुरू शकेल। परंतु मी आता सांगितलं जेव्हा तुम्हाला पाणी कमी पडेल तेव्हा इथून पाणी पुरवलं जाईल। म्हणजे पाणी उद्या MIDC काहीतरी लाईन तुटली आणि बंद झालं, मोरबे धरणाचे काहीतरी प्रॉब्लेम झाला तर पाणी नाही तर आपल्याला 2 दिवस वाट बघायची गरज नाही, आपल्याकडे तेवढं स्टोरेज असणार आहे। ही सर्वात मोठी सोय आहे। म्हणजे आज कसा शुक्रवार आहे, आज पाणीच नाही आहे, शुक्रवारी प्रत्येक शुक्रवारी पाणी नसतं, पण आता पुढच्या शुक्रवारपासून कुठलाच वार बिन पाण्याचा राहणार नाही असं मी सर्वांना आश्वासन दिलेलं आहे। आज नवी मुंबई महापालिकेच्या मार्फत आज जलकुंभाचं लोकार्पण दादांच्या हस्ते झालेलं आहे। आज प्रभागातील जनतेला खूप पाण्याचा त्रास होत होता तिथे, कारण पाणीच कधी शुक्रवारी बंद झालं तर शनिवार रविवारपर्यंत 2 दिवस पाणीच नसायचं आणि खूप समस्याच होती। म्हणजे आमची छोटी घरं आहे त्यांना पाण्याचे भरायला पण एवढे नव्हते, गटारावर ड्रम भरून ठेवायचे, ते आम्हाला बघायला पण कसं व्हायचं। म्हणजे आम्ही बोलत नव्हतो, फक्त आम्ही करून दाखवलं आहे ते। कारण आम्ही महापालिकेच्या मार्फत आमचे पहिला मिसाल आयुक्त साहेब मिसाल साहेब होते तेव्हा आपण प्रोसेस आम्ही चालू केल्यानंतर बांगर साहेब आले, त्यांच्यानंतर आता नार्वेकर साहेब, त्यांच्या ह्याच्या 3 आयुक्तांच्या मार्फत हा आज पाण्याच्या जलकुंभाचा लोकार्पण दादांच्या हस्ते झालेला आहे।
मी सर्वांना एवढं सांगेन की महापालिकेचे आयुक्तांचे खूप खूप आभार आणि दादा पण उपस्थित राहिले, दादांचे खूप खूप आभार आणि तसेच आमच्या जनतेचे पण आभार. कारण महिलांना आज जो आनंद होत आहे तो आनंद आमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे आणि त्यांचा आनंद आणि त्यांचा आशीर्वाद असाच आमच्या पुढे आमच्या बरोबर राहील अशी मी सर्वांना आशा करते आणि सर्वांना महिला दिनांच्या खूप खूप शुभेच्छा येते. धन्यवाद. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.